आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉपनं आपण बातम्या बघूयात। 79 दिवसांनंतर विठ्ठलाचं पददर्शन आजपासून खुलं। नव्या गाभाऱ्यामधील विठ्ठलाच्या दर्शनानं भाविक मंत्रमुग्ध, भक्तांची मुठ्ठी मांदियाळी। सांगलीच्या जतमध्ये भीषण दुष्काळ, 40 तलाव कोरडे ठाक, 96 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। जनावरांच्या चाराचा देखील प्रश्न गंभीर। गोंदिया जिल्ह्यात केवळ 15,499 शेतकऱ्यांची धान विक्रीसाठी नोंदणीची मुदत न वाढल्यानं 3 लाख क्विंटलवर धान खरेदी गुंडाळण्याची शक्यता। भंडारात शासकीय धान खरेदीला शेतकऱ्यांची पसंती। 182 केंद्रांतर्गत 65,000 क्विंटल खरेदी। पहिल्या टप्प्यात खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी। नाशिक शहरात सिटीलिंक बस चालकांना सुरक्षेबाबत प्रशिक्षण दिलं जाणार। अपघातात वाढ होत असल्यानं पालिकेचा निर्णय। साताराच्या कोरेगावमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला। डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राजाभाऊ बर्गे आणि राहुल बर्गेंकडून फॉगिंग मशीननं औषध फवारणी। नांदेडमध्ये मोसंबी लागवडीमधून शेतकऱ्याचं भरघोस उत्पन्न। 3 एकरमधील शेतकऱ्यांना मिळवलं 3 लाखांचं उत्पन्न। नांदेडच्या केळीची आखाती देशात मागणी। मालेगावमधील केळी इराकमध्ये पॅकिंग करून पाठवले जात आहे। धाराशिव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे महावितरणचं 1.5 कोटींचं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे 2045 विद्युत खांब पडलेले आहेत। 250 गावात बत्ती गळली।